सुप्रभात. गुड मॉर्निंग. जय भीम, जय महाराष्ट्र. सर्व माझ्या ठाणे जिल्ह्यातील ठाणे महानगरपालिका क्षेत्रातील 30 लाख नागरिकांना आणि महाराष्ट्रातील 12.5 कोटी जनतेला आता पुढील 31 जानेवारीपूर्व विविध स्वायत्त संस्थांच्या निवडणुका, त्याच्यामध्ये ग्रामपंचायत, नगरपरिषदा, नगरपालिका, महानगरपालिका अशा विविध टप्प्याच्या निवडणुका 31 जानेवारीपर्यंत निवडणूक आयोगाच्या निदर्शनानुसार पार पाडवायच्या आहेत. त्या अनुषंगिक निवडणूक आयोग विविध स्वायत्त संस्था आपल्या निवडणुकीच्या प्रक्रियेच्या पूर्ण करण्याच्या मागे लागलेल्या आहेत. मग जसे आरक्षण, वॉर्ड, प्रभाग आरक्षणाचा, प्रभाग रचना, प्रभाग आरक्षण, मतदार याद्या संकलित करणं, त्या ग्रामपंचायत, नगरपरिषद, नगरपालिका, महानगरपालिका क्षेत्रातील मतदारांच्या नोंदी BLOद्वारे स्क्रुटिनी करून योग्य आहेत की नाहीत ते तपासणी करणं, अशा विविध निवडणूक आयोगाचे प्रशासकीय कामकाज चालू आहे. आणि दुसऱ्या बाजूला राजकीय पक्षांची रणधुमाळी निवडणुकीबाबत आरोप प्रत्यारोप विविध पक्षांवर होत आहेत. नुकतंच दसरा झाला. दसरा मेळाव्यामध्ये विविध ठिकाणी दसरा मेळावे झाले. मग मुंबईमध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे, शिवसेना एकनाथराव शिंदे, बीडला कुंटा धनंजय मुंडे आणि मुंडे पालाव, स्वर्गीय गोपीनाथ मुंडे भगवानगडावरचं दसरा मेळावा, जरांगे पाटलांचा विजयी दसरा मेळावा आरक्षणाबाबतचा, आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे भारतीय घटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी नागपूर येथे दीक्षाभूमीमध्ये दसऱ्याच्या दिवशी दिलेली बौद्ध दीक्षा या अनुषंगिक धम्म दिन म्हणून पाळला जातो.